ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन आणि वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 4. कर्म ब्रह्मार्पण योग. ज्ञानप्राप्तीसाठी आवश्यक गुण. ओवी आहेत 187 ते 192 आणि गीतेचा श्लोक आहे 39. मागच्या श्लोकात भगवंतांनी ज्ञानाची बरोबरी करू शकेल अशी दुसरी कोणतीही गोष्ट नाही असं सांगितलं. आता ज्ञानप्राप्तीसाठी आवश्यक असणारे गुण सांगितलेले आहेत. श्लोक 39. श्रद्धावान लभते ज्ञानम तत्पर संयतेंद्रिय ज्ञानम लब्ध्वा पराम शांतीम चिरेणाधिगच्छति. श्रद्धावान, ज्ञान तत्पर आणि जितेंद्रिय अशा गुणांनी युक्त मनुष्याला ज्ञान प्राप्त होते. ज्ञान प्राप्त झाल्याबरोबर अत्यंत श्रेष्ठ अशी मोक्षरूपी शांती त्याला प्राप्त होते. तरी आत्मसुखाची या गोडीया विटे जोगा सकळ विषया जयाच्या ठाई इंद्रिय मानू नाही. तर आत्मसुखाच्या गोडीमुळे जो सर्व विषयांना विटलेला असतो, ज्याच्या ठिकाणी इंद्रियांना मान कसा तो मुळीच नसतो, जो मनासी चाड न सांगे, जो प्रकृतीचे केले नेघे, जो श्रद्धेचे नि संभोगे सुखिया जाहला. जो कशाचीही इच्छा मनात येऊ देत नाही, जो प्रकृतीकडून होणारी कर्मे म्हणजे त्या कर्माचे कर्तृत्व आपल्याकडे घेत नाही, श्रद्धेच्या उपभोगाने जो सुखी झालेला असतो, तया तेची गिवसित हे ज्ञान पावे निश्चित जया माझी अचुंबित शांती असे. त्या ज्ञानात निर्भेळ शांतीची वस्ती असते. ते ज्ञान त्याला शोधित येऊन हटकून पोचते. ते ज्ञान हृदयी प्रतिष्ठे आणि शांतीचा अंकुर फुटे, मग विस्तार बहु प्रकटे आत्मबोधाचा. ते ज्ञान अंतःकरणात स्थिर बसते आणि मग शांतीचा अंकुर फुटतो. पुढे आत्मज्ञानाचा विस्तार पुष्कळच प्रकट होतो. मग जेऊती वास पाहिजे तेऊती शांतीची देखीचे, तेथ अपारा पारू नेणिजे निर्धारित. मग ज्या बाजूला पाहिल त्या बाजूला त्याला शांतीच दिसते. त्या अमर्याद शांतीचे पहिलं तीर कोठे आहे ते विचार करूनही समजत नाही. ऐसा हा उत्तरोत्तरू ज्ञान बीजाचा विस्तारू सांगता असे अपारू परी असो आता. अशा ज्ञानरूप बीजाचा उत्तरोत्तर होत जाणारा विस्तार सांगू लागलो तर तो अपार आहे, पण ते आता राहू दे. अंतःकरणात ज्ञानस्फूर्ती होण्यासाठी मनुष्याची वृत्ती कशी असावी ते भगवंत या श्लोकात सांगतात. ज्ञानप्राप्तीसाठी अत्यंत उत्कंठित व जितेंद्रिय अशा श्रद्धाळू मनुष्याला हे ज्ञान प्राप्त होतं व ज्याला हे ज्ञान प्राप्त होतं त्याला परमावधीची शांती प्राप्त होते. म्हणजे ज्ञानप्राप्तीसाठी आवश्यक गुण कोणते? तर ईश्वरावर श्रद्धा, ज्ञानप्राप्तीसाठी अतिशय तत्परता म्हणजे उत्कंठितता व इंद्रियांवर ताबा, या गोष्टी ज्ञानप्राप्ती करता आवश्यक आहेत. या गुणांनी जो संपन्न असेल तोच ज्ञानप्राप्तीचा अधिकारी ठरतो. अर्थात हे ज्ञान कोणत्या भौतिक गोष्टींचे नसून आत्मस्वरूपाचे ज्ञान आहे. भौतिक ज्ञान प्राप्त करून घ्यायचे असले तरी सुद्धा हे गुण आवश्यक आहेत. मग आत्मज्ञान प्राप्तीसाठी आवश्यक असणारच. आत्मज्ञानाचे प्रधान लक्षणच हे आहे की त्या साधकाला चिदशांती प्राप्त होते. ती कोणत्याही कारणाने ढळत नाही. असा मनुष्य जीवनमुक्त होतो. 16व्या श्लोकात भगवंतांनी म्हटलं होतं की तत्ते कर्म प्रवक्ष्यामी. ते कर्म कोणते, ते कसे आचरायचे, कर्मे करून सुद्धा त्याचे बंधकत्व कसे प्राप्त होणार नाही, त्याकरता सर्वच कर्मे यज्ञ स्वरूप मानून कशी करायची, ज्ञानयज्ञ श्रेष्ठ असून ते ज्ञान कसे प्राप्त करता येते व त्या ज्ञानाची फलश्रुती असा कर्मयोगाचा विभाग 39व्या श्लोकापर्यंत स्पष्ट केला. ज्ञानदेवांनी या श्लोकाचा अर्थ तसा सरळच सांगितलेला आहे. तत्पराचा अर्थ त्यांनी आत्मसुखाची गोडी असा घेतलेला आहे. त्या गोडीमुळे त्याला इंद्रियांमार्फत मिळणारे सुख गोड वाटत नाही. त्यामुळे आपोआपच त्याची इंद्रिये संयत झालेली असतात. तो प्रकृतीकडून घडणाऱ्या कर्मांचे कर्तेपण स्वतःकडे घेत नाही. त्याची श्रद्धा ढळत नाही. त्यामुळे त्याला ज्ञान जणू शोधत येते. त्या ज्ञानात पूर्ण शांती वसत असते. ज्ञान हृदयात स्थिर झाले की त्याच्या अंतःकरणात शांतीचा अंकुर फुटतो आणि मग आत्मबोधाचा विस्तार होतो. याचा परिणाम असा होतो की त्याला सर्व ठिकाणी शांतीच नांदत असलेली अनुभवास येते. त्या शांतीचे पहिलं तीर कोठे आहे म्हणजे
शांतीची हद्द कोठे संपते हे त्याला विचार करूनही कळत नाही. असा त्या ज्ञानरूप बीजाचा विस्तार होतो. ज्ञानदेवाने ज्ञान व शांती यांचा परस्परावलंबी असा विस्तार होत जातो असे अभिनव वर्णन केलेले आहे. एकूण ज्ञानप्राप्तीसाठी श्रद्धा आवश्यक आहे. पण जर श्रद्धा नसेल, मन संशयाने युक्त असेल, तर त्याचा परिणाम काय होतो ते भगवंतांनी पुढील श्लोकात सांगितलेले आहे. तो भाग आपण उद्या पाहू.